नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करतोय खिसलेल्या आवळ्याचा मोर आवळा। त्यासाठी मी हे पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। पहिल्यांदा मी आता हे खिसून घेते। बघा, आता हे आवळे मी असे खिसून घेतलेले आहेत। शक्यतो आपण स्टीलच्याच खिसणीचा वापर करा। बघा, आता त्यातले हे असे सगळे बी आपण काढून टाकूया। आणि खिस आता हा आपण वाटीनं मोजणार आहे। बघा, आता तुम्ही आवळे कितीही घ्या, फक्त आपण हा खिस मोजून घ्यायचा आहे। हा पाव किलोचा साधारण ही मोठ्या साईजची एक वाटी आपला खिस भरलेला आहे। आपण जर मीडियम साईजच्या वाटीनं मोजलं तर 1 किलोचा आपला 6 ते 6.5 वाट्या खिस भरतो। आता या खिसाच्या दीडपट म्हणजे ह्यामध्ये आता मी 1.5 वाटी साखर टाकून घेणार आहे। आता याच वाटीनं आपण साखर मोजूया। हे बघा, आता ही 1 वाटी, आणखी अजून अर्धी वाटी ओतूया। हे 1.5 वाटी साखर टाकून घेतलेली आहे। आता ही साखर टाकून घेतल्यानंतर ह्या 5 ते 6 लवंगा आपण ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि हे चमच्यानं एकसारखं हलवून घेऊन मिक्स करूया। बघा, आता या आवळ्याच्या खिसात आपण ही साखर सगळी चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे। हे जर आपण असं जर गॅसवर ठेवलं, हा आवळा खिस आपला कढईला चिकटतो खाली आणि करपतो, म्हणून हे आता त्या साखरेचं पूर्ण पाणी होईपर्यंत हा मी झाकून ठेवणार आहे। साधारण 7 ते 8 तास लागतात ही साखर पूर्ण विरघळून पाणी व्हायला। आता हा आपण असं झाकून ठेवूया। बघा, आता ह्या आवळा खिसामधली साखर आपली पूर्ण कशी विरघळलेली आहे। हे आता मी कढई गॅसवरच ठेवून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे। आता हे एकसारखं हलवून आपण हा खिसलेल्या आवळ्याचा मोर आवळा तयार करून घ्यायचा आहे। बघा, कशी साखर पण 6-7 तासात पूर्ण विरघळून गेलेली आहे। आता हे आपण असं सतत ढवळत राहायचं आहे। बघा, आता 5 मिनिटात आवळ्याला कसं आपल्या छान चटका यायला चालू झालेला आहे। तुमच्याकडे जर केशर असेल तर तुम्ही यामध्ये केशरच्या 1-7-8 काड्या जरी टाकल्या तरी चालतील। नाही टाकल्या तरी काही फरक पडत नाही, कारण आपल्या लवंग्याचा पण स्वाद ह्याला खूप छान लागतो। मी आता ह्यामध्ये थोड्या केशर काड्या टाकून घेणार आहे, कारण मला केशरचा पण वास आवडतो। तुम्हाला जर केशरचा स्वाद नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालेल। साधारण 5 मिनिटात आपला हा मोर आवळा तयार होणार आहे। आता हलवायचं, अजिबात थांबू नका। बघा, आता आपण साखर आंबा जितका आटवतो त्या प्रमाणात आपण हा मोर आवळा पण आटवून घेतलेला आहे। बघा, आता साखर आंब्याप्रमाणे हा आपल्या मोर आवळ्याचा पाक ही कसा एकतारी छान झालेला आहे। म्हणजे आपला हा आवळा आता खायला तयार झालेला आहे। बघा, ह्या पाकाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय। आता हा गॅस मी बंद करते आणि हा आपण आता थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये किंवा बरणीत काढून सर्व करणार आहे। व्हिटॅमिन सी युक्त बहुगुणी किसलेल्या आवळ्याचा मोर आवळा आपला तयार झालेला आहे। बघा मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली?